नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. उन्हाळ्यामध्ये एकदम कम्फर्टेबल ड्रेस आहे. ही ओढणी आहे, ही आपल्याला उन्हात गेल्यावर अशी बांधता येते आणि इतकं सुंदर फिलिंग आहे ना, तुम्हाला काय सांगू. पटकन जाता येतं. आणि आज मी एका वेगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला फोन नाही, व्हिडिओ केलेला आहे. तर हे पहा, माझ्या मैत्रिणीनं काश्मीरहून आणलेल्या, आम्हाला सगळ्या मैत्रिणींना या पर्स आहेत, सगळ्यांना तिनं अशा पर्स आणलेल्या आहेत. काश्मीरला गेली होती ती. मग हातातली पर्स माझी वापरली जात नाही, म्हणून मग मी काय केलं, आपल्या ह्या ड्रेसला इथं जे बंद असतात ते हे बंद ते बंद मी असं त्याचं हे केलं. छान आहे. आणि हे असं एकदम असं नायलॉन टाईप असतं, त्यामुळे एकदम स्टर्डी आहे. आणि मग ही जी पर्स आहे ही मी वापरू शकते सकाळी वॉकिंगला मस्त. आणि ह्याला 3 कप्पे आहेत, एक पुढे आहे. मग तुम्ही म्हणाल हे असे कसे पैसे ठेवणार, नाहीतरी अलीकडे त्या पर्स निघाल्यात ना साईडच्या, तसलाच हा प्रकार. एकीकडे तुम्ही किल्ली वगैरे ठेवू शकता, एकीकडे पैसे ठेवू शकता, नाणी, नोटा, ATM कार्ड. आणि ATM कार्ड वगैरे एका बाजूला ठेवू शकता, एकीकडे नाणी नोटा ठेवू शकता, इकडे तुम्ही किचन लावू शकता, आणि इथे तुम्ही फोन ठेवू शकता. हे बघा. आणि ही अशी उघडायची आहे, म्हणजे फोन पडायची भीती नाही. असं हे निम्म उघडून तुम्ही फोन बाहेर काढू शकता इथून असा, आणि असा ठेवू शकता. समजा हे उलटं असं केलं असतं तर हे इथून असं उघडल्यावर हे पडलं असतं. असं जर असतं तर हा फोन पडला असता. पण मी हे असं डोकं वापरल्यामुळे चेनवर आहे, त्यामुळे ही फोन पण ह्याच्यात सेफ आहे माझा, म्हणजे भीती नाही पडायची. तर मी तुम्हाला दाखवते हे मी कसं लावलेलं आहे. तर हा आपल्या इथे असतो तो नाडा, एका ड्रेसचा काढला कापून, जुना होता तो ड्रेस. आणि मग त्याला हे आता हे जे आहे हे कुठंतरी असंच सापडलं. हे असे हे कुठेतरी सापडले, असेच ठेवलेले असतात, आपण बायका काय टाकत नाही बघा. तर हे असे मस्तपैकी ह्याच्या आतमध्ये हा गोळा केला, हा ह्याच्या आत घातला, मस्त असं शिवलो. आणि हे सुद्धा काळ्या दोऱ्याने इथं ह्याला शिवून टाकलं. हे बघा, हे असं शिवून टाकलं. हे बघा, एकदम स्टर्डी मस्त आणि छान झालेला आहे हा असा. आवडली का माझी आयडिया? यापूर्वी मी ही वापरत होते, ह्या अयोध्याहून आणलेल्या. यातला मागे एक चेन होती, अशीच ही खूप वापरते मी. सकाळी रोज वॉकिंगला हीच घेऊन जाते, किंवा जवळच्या जवळ कुठं घेऊन जायचं असलं तर इथे पैसेमध्ये फोन तेवढं बास होतं आपल्याला. हे बघा. आणि आता ही हे झाली का छान, तेवढ्याच ह्याची झाली बघा, बरोबर. असं आहे आपलं डोकं. बायका हे असं सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवतात. हे एवढेशे हे एवढे मणीसुद्धा सांभाळून ठेवलेले घंट्यासारखं आहे, ते उपयोगी पडलं बरोबर. ह्याच्यात हे असं अडकलं आणि हे काळ्या दोऱ्याने शिवून टाकलं. चला, मस्त मस्त व्हिडिओची मस्त मस्त सुरुवात तर झालेली आहेच. आज खूप दिवसांनी जेवताना मी व्हिडिओ करणार आहे, कारण तुम्ही म्हणत असता मॅडम तुम्ही जे काही जसं जेवता किंवा काय करता काहींना आवडत नाही, मचमच आवाज येतो, बरोबर आहे. पण ते काय आमच्याही अंगात फार कळा आहेत, काय करायचं सांगा. तर तुम्हाला ते डोसा बिसा दाखवलेलं आवडतं, सगळं आवडतं. आणि तुमच्यापैकी कोणीतरी मला विचारलं हो की मॅडम ते गॅस सिलेंडर मिळत नाही, इंधन बचत करण्यासाठी तुम्ही काय करता? मी 2 वेळा रेडीमेड डबा आणते, मेसचा डबा, बिंदास्त. आता 5-6 वर्ष झालं, आयुष्यभर केलं की आता मस्त मस्त. काय होतं, दोघंच असलं की नाही आपण फारसं स्वयंपाक करून जेवत नाही, आणि हे असं रेडीमेड असलं की नाही भरपूर येतं सगळं. दाखवू का? हे बघा, आजचं माझं ताट, चपाती, ही नाचणीची आंबीलही त्यांनीच दिलेली आहे. आणि हे मी घरात जरासं कैरीला, काल माझ्या मैत्रिणींनी कैरी दिली, तर त्या कैरीला हा फक्त मी या कैरीला
मीठ आणि तिखट लावलेलं आहे, बाकी काही नाही. हे रेडीमेड कांदा आलेला आहे मेसच्या डब्यातनं, मिरची हे लोणचं आलेलं आहे, खरडा पण येतो, पण मी म्हटलं नको आता उन्हाळ्यात खरडा. मी शेंगदाणे आत्ता घेतलेले आहेत, समोरच होते म्हणून मी घेतले खायला. ही माझी गोळी, दोडक्याची भाजी आहे, काळा वाटाणा आहे आणि इथे आहे साखर आंबा. तुम्ही म्हणाल साखर आंबा कशाला खायला लागलाय? साखर आंबा लागतो मला. एकतर केळं लागतं जेवताना, नाहीतर साखर आंबा. जेवताना गोड पाहिजे काहीतरी. तुम्ही म्हणाल शुगरची गोळी दाखवायला लागला इथं, हे बघा, आणि साखर आंबा पण दाखवत आहे. तुमची शुगर वाढत नाही. शुगरच्या ठिकाणी आनंद, आनंदाच्या ठिकाणी जीवनात आनंद पाहिजे, जेवणातही आनंद पाहिजे. आनंद निर्माण झाला मेंदूमध्ये की ताण कमी होतो. ताण कमी झाला की आपोआपच हार्मोनल चेंजेस होतात आणि शुगर बिगर कमी होते. ताण वाढला की शुगर वाढते. काय होतं, ताण वाढला ना की मेंदूमधनं कुठलाही ताण असू दे, आपल्या मनाविरुद्ध काही झालेलं असू दे किंवा खूप ऊन पडलं असू दे, काम जास्त झालेलं असू दे, ताण हा ताण आहे. स्ट्रेस जो अलीकडे सगळ्यांना येतो, तो ताण आला की नाही की मेंदू म्हणतो त्या ताणाशी झगडण्यासाठी तुला ताकद देतो. मग लगेचच ताकद पाठवून देतो आणि ताकद तर कॉर्टिसॉल म्हणून स्टिरॉइड्स असतात, ती मेंदूमध्ये लगेचच स्त्रवतात. शेवटी कॉर्टिसॉल पाहिजेच हो, त्याच्याशिवाय कुठल्याही गोष्टीला तुम्ही फाईट कसं करणार? एनर्जी पाहिजे ना, पण ती योग्य प्रमाणात पाहिजे. मग तो स्ट्रेस आपल्याला दिवसभरात सारखा येत असतो. मावशी कामाला आल्याने आला स्ट्रेस, स्वयंपाक काय करायचा आला स्ट्रेस, तो काय मला येत नाही, पण काय केलंय बघायचं, आवडलं नाही की आला स्ट्रेस, आला राग. हे सगळे स्ट्रेस ताणाचेच आहेत ना प्रकार. मग तो ताण आला की सारखा 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 आपल्याला ती एनर्जी दिली जाते फाईट करायला. आणि सारखी एनर्जी आली की काय होतं, दरवेळेलाच काय सगळी एनर्जी वापरली जात नाही हो, मग ते शरीरामध्ये साठून राहते. समजा सारखंच जर का सैन्य आलं भांडण करायला, लढाई करायला म्हणायचं, भांडण नाही, आणि आपण काही केलंच नाही त्यावेळेला, तो ताण तसाच राहिला, ते सैनिक तसेच राहिले, मग काय होणार? मग ते हार्ट धडधडायला लागतं, मेंदूवर परिणाम होतो, लिव्हरवर परिणाम होतो, भूक जास्त लागत नाही, पचन चांगलं होत नाही, आपल्या गट म्हणजे आपल्या इंटेस्टाईन, लहान आतडे, मोठे आतडे, स्टमक, जठर, पाचक स्त्राव नीट स्त्रवत नाही, तिथं त्रास होतो सगळा. मग त्यामुळे पचन बिघडतं. पचन बिघडलं की आपलं न्यूट्रिशन व्यवस्थित आपल्या शरीराला मिळत नाही, मिनरल्स मिळत नाहीत, मग व्हिटॅमिन डिफिशियन्सी होते. हे काय काय भानगड, म्हणजे सारखं अँझायटी होते. मग ती जर का सारखा ताण आला तर. सो ताण येऊ नये यासाठी आनंद निर्माण व्हायला पाहिजे. आनंद निर्माण होण्यासाठी हे असं काहीतरी केलं पाहिजे. मनापासून जेवलं पाहिजे, निरनिराळे पदार्थ जेवले पाहिजेत, जेवताना ताण घेतला नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, तुम्ही मनापासून आनंदाने छान जेवलात की नाही की जे काही खाल्लेलं असतं ते अंगाला लागतो आणि मग व्हिटॅमिन डिफिशियन्सी होत नाही. व्हिटॅमिन डिफिशियन्सी झाली नाही की तुम्ही खुश, तुमची तब्येत छान राहते. सो म्हणून मी असं व्हरायटी जेवण मागवते. घरामधलं सुद्धा निम्मं घ्यायचं, पुन्हा ते सुद्धा. आता गंमत, तुम्ही मला विचारलं इंधन बचतीसाठी काय करता. रेडीमेड जेवण आणते, माझी एनर्जी वाचते, होय की नाही, आणि वय आहे हो, ह्या वयात माहेर पण आहे मला हे रोजचं. तर आत्ताच एक मी वाचलं बरं का, तुम्हाला सहज सांगते गंमत म्हणून. आनंद निर्माण कसा करायचा, काय कसा, आपण सारखं सोशल मीडियावर असतोच की तुम्हाला माहिती आहे. त्याच्यात आत्ता एक वाचलं, प्रत्येकाचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा व्ह्यू कसा वेगळा असतो. कुणाला वाटतं मचमच आवाज होतो, कुणाला वाटतं छान जेवण आहे, आम्हालाही छान वाटलं, आम्ही तुमच्याबरोबर जेवायला बसलो. प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तर एका वकिलाला विचारलं
ते महाभारतचं काय, ती काय केस काय आहे हे म्हणले. महाभारत जी आहे ना ती जमिनीची केस आहे, सिव्हिल केस. जमिनीवरून झाली ना पांडवांना कौरवांच्या मध्ये. कौरव म्हणले मी 1 इंच जमीन देणार नाही आणि त्याच्यामुळे झाली ना. तर वकिलांनी असं उत्तर दिलं, सिव्हिल केस. मग विचारणाऱ्याने विचारलं, बरं मग ते रामायणाचं काय? ह्या म्हटले क्रिमिनल केस. का? हो ते पळवून नेलं ना, म्हणजे ती क्रिमिनल केस झाली. तेच एका साहित्यिकाला विचारलं, अहो ते रामायणचं काय आहे, रामायण काय आहे? तो म्हणला रामायण एका म्हणजे सीतामाईला ते हरण बघितलं आणि तिला त्याचं ब्लाऊज शिवायची इच्छा झाली, कंचुकी म्हणजे हरणाचं वस्त्र बनवायची तिला इच्छा झाली, ते रामायण. बर, मग विचारण्याला पण मज्जा वाटली. मग ते महाभारताचं काय? हा म्हणले ते वस्त्र हरण केलेलं आहे, त्याच्यात शब्द तेच. हरण करणे म्हणजे वस्त्र सोडवणे, वस्त्र हरण केलेलं आहे त्याच्यात. रामायणामध्ये हरणाचं वस्त्र पाहिजे होतं आणि महाभारतामध्ये वस्त्र हरणाची केस आहे म्हणले. ती बघणे का दृष्टिकोन अलग अलग होता है. सो आनंद घ्या सगळ्या गोष्टींमध्ये, एन्जॉय करा लाईफ. आपलं आता एज झालं, तरुणपणी आपण किती म्हटलं तरी आपल्या मागं स्ट्रेस असतो, संसार असतो. आता आपण थोडंसं सुख लावून घेतलं पाहिजे. टेन्शन्स असणारच, पण ती तब्येतीची नसावी टेन्शन्स. लक्षात ठेवा. मी तुम्हाला नेहमी म्हणते, तरुणपणी कितीही छानपण शिकवलं तरी काही उपयोग नसतो. पण वय झाल्यावरती तरी आपण बाकीचं आपल्याला काही महत्त्वाचं नसतं. घर, गाडी, बंगला काय नसतं महत्त्वाचं. काय महत्त्वाचं? तब्येत. त्यासाठी जरी तुमच्याकडे गाडी, ड्रायव्हर सगळं असलं तरी चाला, भरपूर चाला, खूप चाला. पूर्वी तुम्हाला ऊन नको वाटत होतं, एसीत बसत होतात. आता असं करू नका, जरा उन्हात हिंडा, सकाळी जावा. फुकट आहे हो हे सगळं. विटॅमिन डी वगैरे सगळं फुकट आहे. बाहेर गेलं की 4 माणसं भेटतात. पूर्वी कसं आपलं एक प्रेस्टिज होतं, यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी बोलायचं नाही, असं होतं ना. स्वतःला काहीतरी माणूस तरुणपणी वेगळं समजत असतो. ऑफिसर वगैरे असतो, काहीतरी त्याचा हुद्दा असतो, तेच तो स्वतःला समजत असतो. एकदा रिटायर झालं की नो हुद्दा फिद्दा. काय असतं? आपल्या सोबत येणारी माणसं तुम्ही बघता की नाही. आता आम्ही भजनाला जातो, आम्ही वॉकिंगला जातो. वॉकिंगला तिथं किती म्हाताऱ्या व्यक्ती असतात सगळ्याजणी. किती आम्ही प्रेमाने जातो बघता का नाही. एकमेकींचा हात धरून जायचं, एकमेकींना बोलवायचं. म्हणजे तब्येत महत्त्वाची, माणसं भेटणं महत्त्वाचं. ती कोण भेटतात, कोण आहेत ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. माणसाशी बोलतायत, भेटतायत, सोशल कॉन्टॅक्ट होत आहेत, हे महत्त्वाचं. पूर्वी कसं हॉटेलला जायचं, इकडं जायचं, तिकडं जायचं, फिरायचं, ह्याला मज्जा वाटायची. आता नाही. आता देवळात जाणे बिणे ही मज्जा येते. एक व्हाईब्स, पॉझिटिव्ह व्हाईब्स येतात. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी ही कुठे गेली, ती कुठे गेली, फिरायला ह्या हॉटेलला गेली, ह्या पिक्चरला गेली, हे कपडे घातले, ते कपडे घातले. आता काय सांगायचं, एवढ्या छान छान कपडे सगळं असताना सुती मऊ कपडे अंगाला छान वाटतात. वयोमानानुसार फरक पडतो नाही. पूर्वी हे खावं, ते खावं, बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जाऊन खावं, सगळं वाटायचं. आता काही नाही, घरात बसून सात्विक जेवण घ्यावं. ते तळकट चमचमीत काही नको वाटतं. खाऊन काय कधीतरी एखादी भेळ आणि वडा एवढाच खावासा वाटतो, बाकीचं नको वाटतं. वयोमानानुसार तब्येत महत्त्वाची, है की नाही. प्रवास नको वाटतो, काही नको वाटतं. छान आपणच आपल्या गावामध्ये मस्त आनंद निर्माण करावा.
हळूहळू घरातनं बाहेर पडायला कमी झालं की मग घरातच आनंद निर्माण करावा. होणार आहे असं सगळं. वय वाढलं की हे सगळं बदलत जातं, पण तरीही मन आनंदी आणि खुश ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आपल्यासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या जगण्यासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी. रडक्या माणसांना कोण विचारणार हो? रडकं तक्रारी करणं हे सगळं कमी करून टाकायचं वय झालं की. काही कशाची तक्रार करायचं नाही. बरं, ओके म्हणायचं. चला, प्रत्येक गोष्टीत ओके म्हणून पुढे जायला लागते. तरुणपणी आपलं तसं नसतं. प्रत्येक आपल्याला परफेक्ट पाहिजे असं वाटत असतं. आता काय नाही, आता राहू दे, चला जाऊ दे, हा स्वभावच बनतो आपला. आणि तोच महत्त्वाचा आहे. पुढचं वय, पुढचं आयुष्य सुखी घालवायचं असेल, आनंदी, समाधानी, तर हेच पाहिजे. राहू दे, असू दे. मावशी म्हणले आज मी जरा हे करत नाही, असू दे. पूर्वी कसं मावशी व्यवस्थित पोछा बिछा मारतात की नाही आपण बघत होतो. आता म्हणतो जाऊ दे, एवढं तर करून जाते ना, बाद झालं. अशी गंमत आहे बघा. चला, तुमच्याशी बोलून माझं जेवण पण झालं. हं, अरे नाचणीची आंबील प्यायची राहिली. काय सुपर झाली आहे. डब्यात येते. हा, हल्ली डबा सिस्टीम सगळीकडे झाली आहे बरं का. तुमच्या आसपास पण असते. शोधावं लागतं फक्त, मिळतं सगळं. आराम पाहिजे असेल तर थोडे पैसे खर्च करायला पाहिजेत ना. तेच आपण किती वेळा करून खाणार. जरासं एन्जॉय बरं वाटतं. ऐकतं